हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत कांदे पोहे। पोहे हा असा पदार्थ आहे जो सर्वांनाच आवडतो। आपल्या महाराष्ट्रातील सर्वांचा आवडतीचा नाश्ता। पोहे करायला साधे वाटले तरी पोहे करताना जर काही चुका टाळल्यात तर ते एकदम बाहेर जसे टपरीवर मिळतात किंवा ठेल्यावर मिळतात असे पोहे एकदम मस्त। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी काय करायचं, पोहे व्यवस्थित चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायचे, कारण त्यामध्ये थोडीफार घाण आणि बारीक अशी राळ पण असते ती निघून जाते। पोहे व्यवस्थित चाळले की त्यामध्ये घाण वगैरे काहीच राहत नाही। मी पोहे छोट्या चाळणीमध्ये होते, मग मोठ्या चाळणीमध्ये टाकून ते आता व्यवस्थित चाळून घेतलेले आहे। व्यवस्थित हाताने थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशी बारीक राळ पडते त्यामधून। आता पोहे त्या वाटीवरती ठेवून वरतून आपण आता पाणी टाकून घेऊया। 4 ते 5 वेळेस व्यवस्थित वरतून पाणी टाकून घ्यायचं आहे। हाताने थोडेसे खाली वरती पोहे करून वरतून असं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। स्वच्छ धुतल्यानंतर बाहेरची हवा लागू नये आणि चाळणीमधून पाणी सर्व खाली निघून जावं। तुम्ही बघू शकता वाटी पूर्ण भरलेली आहे। आता मी ती खाली करून परत त्या वाटीवरती चाळण ठेवणार आहे, कारण त्यामध्ये जो पाणी असेल ते खाली निघून जाईल। त्यावरती हवा लागू नये म्हणून पटकन झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं व्यवस्थित झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण कांदा वगैरे परतून घेऊया। या ठिकाणी पोहे बनवण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे। पोहे झाकून ठेवले ना ते व्यवस्थित फुगतात। या ठिकाणी कोथिंबीर, शेंगदाणे, जिरे, हिरवी मिरची, हळद, मोहरी आणि अर्थातच आपण कांदे पोहे बनवतोय म्हटल्यावरती थोडासा कांदा जास्त। या ठिकाणी 2 कांदे बारीक करून घेतलेले आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून सर्वात आधी शेंगदाणे टाकून व्यवस्थित तळून घेऊया। शेंगदाणे पोह्यांवरती तळलेले शेंगदाणे घातले ना खूप क्रिस्पी लागतात, खूप छान चव लागते। वाव! त्यामुळे सर्वात आधी शेंगदाणे तेलामध्ये व्यवस्थित आपण तळून घेऊया। तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांचा कलर किती चेंज झाला आहे। लालसर असा रंग येईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। टेस्ट एकदम अफलातून लागते। नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण शेंगदाणे काढून घेतले, त्याच कढईमध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया। कढीपत्ता, त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, वाव! भरपूर असा कांदा, कारण कांदे पोहेमध्ये कांदा असेल तरच जास्त मजा येईल। परफेक्ट। आता व्यवस्थित लालसर थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊयात। अशाच नवनवीन झणझणीत आणि चमचमीत व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। वाव! तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटांनंतर कांदा व्यवस्थित लालसर होऊन व्यवस्थित परतलेला आहे। कांदा थोडासा साईडला करून कढईमध्ये आता या ठिकाणी बाजूला जे तेल असतं सुटलेलं त्यामध्येच मी मोहरी बघा तुम्ही किती छान फुलली आहे। मोहरी फुलली की खूप छान टेस्ट लागते। त्यानंतर जिरे
जिरे आणि मोहरी मी आधीही टाकली असती कांद्याच्या, पण कांदा परतेपर्यंत ती थोडीशी वेगळी टेस्ट लागते. जेव्हा कांदा परतून झाला की कांदा थोडा साईडला करायचा आणि त्याच तेलामध्ये मोहरी आणि जिरे व्यवस्थित परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मोहरी व्यवस्थित तडतडले आणि जिरेही व्यवस्थित फुलले आहे. आता आपण जिरे व्यवस्थित फुलले की सर्व व्यवस्थित परत मिक्स करून घेऊयात. वाह, परफेक्ट. एकदम छान मऊसूत असा कांदा आपल्याला या ठिकाणी शिजलेला आहे. एकदम मऊ असा कांदा झालेला आहे. कांदा व्यवस्थित भाजला गेला की यामध्ये हिरवी मिरची, वाह, हिरवी मिरची व्यवस्थित मिक्स झाली. व्यवस्थित तेलामध्ये मिक्स केली की मिरचीचाही फ्लेवर त्यामध्ये उतरतो. त्यानंतर हळद टाकताना ती कांदा टाकल्यानंतर टाकायची, कारण हळद जर तेलामध्ये टाकली तर ती लवकर करपते आणि फ्लेवर खूपच वेगळा येतो. जर तुम्ही कांद्यावरती हळद टाकली तर तुम्ही खाऊन बघा, पोहे खूप छान लागतात. हळद व्यवस्थित परतून घ्यायची. हळदही व्यवस्थित त्यामध्ये शिजली जाते. कच्ची किंवा असा वेगळा स्मेल येत नाही. 1-2 मिनटं परतल्यानंतर आपण भिजवलेले पोहे तुम्ही बघू शकता किती छान असे फुलले आणि जास्त ते असे ठेवल्यामुळे घट्ट होतात. मग ते असे मोकळे करून घ्यायचे हाताने आणि त्यानंतर मग कढईमध्ये टाकायचे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित थोडे थोडे काढून मी कढईमध्ये टाकलेले आहेत. खाली जे तळाला राहिले त्याची पण अशा गठुळ्या हाताने मॅश करून व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि मोकळे मोकळे करून असे पोहे टाकून द्यायचे. पोहेंना जास्त प्रमाणात उलटा पालटही करायचे नाही, कारण मग पोह्यांची जी लेयर आहे त्यात तुटतात. पोहे एकदम बारीक बारीक होतात. उगलेला पोहे तुम्ही बघू शकता एकदम मोठे मोठे असे दिसतात. पोहे मिक्स करताना खालून वरच्या बाजूने असे व्यवस्थित मिक्स करायचे, म्हणजे पोहे हे तुटत नाही. तुम्ही बघू शकता मी कशी मिक्स करते. वाव, परफेक्ट. व्यवस्थित हळूहळू असे मिक्स करून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोहे व्यवस्थित मिक्स हळूहळू करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. पोहे बनवताना सर्व स्टेप बाय स्टेप बनवलं तर पोहे खूप छान होतात, खूप टेस्टी लागतात. एकदम बाहेर जसे आपण म्हणतो सेम तसेच पोहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर, वाव, कोथिंबीर टाकल्यावर पोहे बघा किती छान दिसतात. परफेक्ट. कोथिंबीर टाकली की परत एकदा पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा. झाकण ठेवायचं. एक 7 ते 8 मिनटं वाफ काढून घ्यायची. वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता पोह्यांचा रंग, वास तर इतका छान येतोय. वाव. आता डिशमध्ये काढून घेऊया.
परफेक्ट. किती छान रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता. हळद एकदम व्यवस्थित मिक्स पण झालेली आहे. अशा पद्धतीने जर पोहे बनवून खाल्ले ना, खूप टेस्टी लागतात, खूप भन्नाट लागतात. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. या ठिकाणी डिशमध्ये पोहे मी काढून घेतलेले आहेत. आता वरतून आपण पोह्यांवरती आपण शेंगदाणे तळून घेतलेले होते ते आपण आता वरतून टाकून घेऊया. वाव, तुम्ही बघू शकता वरतून असे शेंगदाणे टाकले आणि नंतर जर पोहे खाल्ले ना, इतके छान लागतात. वाव, दिसायलाही किती छान झालेले आहेत आणि खायलाही तितकेच टेस्टी झालेले आहेत. वरतून अशी पण कोथिंबीर आणि पोहे म्हटल्यावरती वरतून अशी बारीक शेव. गरमागरम पोहे आणि वरतून शेव. वाव, किती सुंदर दिसतंय. तुम्ही साखर ज्यांना आवडते ते टाकू शकतात. भरपूर अशी शेव आणि मग ट्राय करा, कमेंटमध्ये सांगा. वाव, मस्त खा, स्वस्त राहा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पोहे म्हटल्यावर सोबत आल्याचा चहा. वाव, गरमागरम आल्याचा चहा आणि गरमागरम असे पोहे. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.